मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे 12 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या आजाराने दुःखद निधन झाले। कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय सद्भावना चौक झोंबाडीपुरा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत आयोजन करण्यात आले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदरांजली सभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन रिठे, शिवसेना उबाटा तालुका प्रमुख प्रमोद कोहळे, वासुदेव लोखंडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल धवसे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजुसे, तालुका सचिव श्याम शिंदे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले। मार्क्सवादी विचारवंत शोषित श्रमिकांच्या कष्टकरी डाव्या पुरोगामी चळवळीचे अपार हानी झाली आहे। यांच्या कणखर नेतृत्वाने क्रांतिकार विचारांनी असंख्य लोकांना दिशा दिली। सीताराम येचुरी यांच्या निधनाने भारतातील प्रगतिक चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले। सामूहिक आदरांजली अर्पण केली। यावेळी संजय मांडवधारे, विनोद तरमरे, मनोज गावंडे, अमोल शिरभाते, सल्लू माजी उपसरपंच, अशोक केसरखाने, रवींद्र राऊत, प्रभाकर खडसे, राहुल मोहोळ, दिलीप महले, अनिल मारोटकर, पुरुषोत्तम आंधळे, दिनेश बबने, सुनील बवने, मुकेश वैद्य, मीरा कुंबरे, शशिकला घोडम, अर्चना उल्के, गणेश बरगड, चैतन्य साळवन, विठ्ठल झिमटे, भास्कर कुंभरे मोठा जनसमुदाय कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली करण्याकरिता उपस्थित होता। कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे, कॉम्रेड सीताराम येचुरी को लाल सलाम घोषणा देण्यात आल्या। उत्तम ब्राह्मणवाडी, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।